सगळ्या सूचना झाडाला अधिकार दिलेत म्हणतात दादा बोललो सरकारचं विखे पाटील साहेबांचं आणि त्यांनी दिलेला हा ड्राफ्ट, त्यांनी ड्राफ्ट आणलाय सकाळपासून आणि त्यांनी ड्राफ्ट आणला की आपण पण अभ्यासक बोलवले सगळे उभं राहिले सगळे अभ्यासक आहेत यांच्यावर दिन राहू दे रे बाबा हे म्हणले जाता उद्या नाही म्हणते म्हणून सांगतो गप्प लागेच ना आता बाहेर टाकून आपण त्यांना मागण्या केल्या त्याच्यावर त्यांनी मसुदा तयार केला 58 कुंभी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे त्या कुंभी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंदणी काढली म्हणून त्यांनी ते देण्याचं मान्य केलं केलंय का हो म्हणते आणि मग त्यांच्याकडे जोरात बोलते ना तुला काय माहित नाही कडे नावाच कसं आहे तिकडे हो म्हणले जे 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे कुंभी प्रमाणपत्र द्या 39 लाख जवळपास दिले जे राहिले ते द्या तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय ते पण देतो मागून मागे तुम्ही फक्त पोरा मागे सारखा एक फूट 2 फूट मागे सारखा सरकले का त्यांना त्रास नका देऊ ऐकून घ्या 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकिनाच म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ ते पण ग्रामपंचायतला चिटकिनार आहेत ते पण चिटकिनार आहे 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहे तर अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे विभागीय आयुक्ताला महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी एवढा एक विषय क्लिअर झाला आता 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देणार व्हॅलिडिटी पण देणार आणि ते दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे म्हणजे आपल्या लोकांना सांगता येत आपल्या लोकांना मोठी वाचता येत नाही मराठीत जर ग्रामपंचायतला लावली ते म्हणून मोकळी निघली हे म्हणजे अर्ज करीत नाहीत त्याला मुलीच वाचता ना केड बिडी ते धरलेलं त्याला काय कळणार त्याचं नाव आहे म्हणून त्यामुळं आपण ते त्या नोंदीचं अभ्यासकाकडून त्याच्याकडून आपण त्या सगळ्या राज्यात देऊ आणि ग्रामपंचायतला सरकार पण द्यायला लागलं म्हणजे आपलं एक काम ते सुटसुटीत झालं का म्हणा टाळ्या आधीच असतात काय दुसरा त्यांचं म्हणणं काय ते सांगायलो एक मुद्दा 58 लाखाचा क्लिअर झाला नुसता क्लिअर नाही झाला त्यांचं म्हणणं हे तुम्हाला मी ड्राफ्ट दिलाय याच्या आम्हाला उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासन दोघांकडून सूचना काढायच्या अधिकाऱ्यांना काय काढायच्या ते पण ध्यानात ठेवा बरं का नाही तर परत ते काय मिळालं काय राहिलं याच्यात चालायचं 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार ह्या सूचना ते देणार आहेत ना म्हणजे घाबरेल ना तेव्हा त्याला कळेल आपण नोंद असून नाही दिल्यावर व्हॅलिडिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्यावर आणि ह्या सूचना द्याव्या लागणार आहेत तर अधिकारी घेईल असा मला एकटा ड्राफ्ट देऊन नाही चालणार प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला तो जर अधिकाऱ्यांकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेले सूचना याप्रमाणे काम करचाल आणि आपल्याला जर ड्राफ्ट दिला
तर ते म्हणतील ते तुमच्या ठरलेले सरकारचं तुमचं ऐकणार नाहीत अधिकारी. म्हणून हे सरकारचेच आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्याचेच आदेश संबंधित अधिकाऱ्याला गेले तर ते होईल, काढतो आदेश, ते काढतो म्हणते. हे का वरचा झाला. दुसरा, हैदराबाद गॅझेटियरनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली, म्हणजे नियमावली, सुलभता थोडी. जर किचकट असेल तर सुलभता आणाल त्याच्यात. तर ESOPतला मेळ आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅझेटियर त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. ESOP घुसोपी या लफड्यात आपण पडत नाही, ते किचकट जावण्याचं काम असतं. मग ते अभ्यासक बोलले हे डोके खाणार नाही, डोके खाते दुपारपासून ते डोकं खाते, त्यांचं खात्यात आणि आपलं खात्यात. त्यांना ESOP ते म्हणतात योग्य आहे की योग्य, हा सगळे हा म्हणतात. म्हणजे ते आता अभ्यासकांचे आहे ते खरंय, तज्ञ अभ्यासकांना ज्याचा त्याचा विषय ज्या त्याला कळत असतो. आपण उभं काही राहणं म्हणून काही अर्थ नसतो. म्हणजे ती ESOP नुसार व्यवस्थित प्रमाणपत्र आता गॅझेटचे निघतील असं त्यांना मान्य आहे. आणि त्या ESOPत काही सुधारणा पण दिल्या, त्यांनी सुधारणा पण दिल्या. हे त्याच्यात जनगणना घ्या, 1881 पासून 1921 पर्यंतची जनगणना घ्या ती, आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना देण्यात यावे असं एक वळ घ्यायचं त्याच्यात. ते पण ते घ्यायला तयार झाले तर त्यांनी पण लिहून दिली. म्हणजे ते विषय दुसरा क्लिअर झाला. आता हैदराबाद गॅझेटचा आता इथून पुढे अडचण येणार नाही, बरोबर ना अभ्यासक? आता तर नाही अडचण येणार, हा आता नाही येणार. गाव पातळीवर स्कीम पाहिजे सांगायला. थांब ना भाऊ, ऐकून ते काय ऐकतच नाही. आणखी 8-9 मुद्दे राहिले तो मग फेस पडून मग आता पण हे झाले, चिटकायला लागले. सकाळपासून पाणी नाही, त्यात धुवून ते 8 दिवसाचा कट्टा 1 दिवसाचा निघाला. मी 7-8 दिवस राहतो ते मंडपात, 7-8-9 दिवस काही होत नाही मला बिना अन्न पाण्याचं. तिथं पहिले तिथे झपका लागला. अरे गावगडी ताण झाला नाही, अरे मस्त मुताचंच काम हे रातभर. रातभर पाणी नाही मुतायला पोटात मुत की इतक्या उन्हाळ्या लागायचं सोपं नाही हो. 8 दिवसाचा कट्टा एका दिवसाचा झपका झालाय. हे दुसरं झालं. याची पण सूचना त्यांना वरिष्ठ लेवलवर काढायच्यात. म्हणून तुम्हाला विचारायलंय वरिष्ठ लेवलवर सूचना काढायच्या. ते म्हणजे तुम्ही हा म्हणलं का आम्ही काढतो, पण मी म्हणलं मायाला मी हा म्हणून काय चुकलं की पुन्हा गोळ होईल म्हणून अभ्यासक बोलवली होती दिवसभर. त्यांनी सांगितलं आता कोल्हापूर पासून बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक घेत आपल्या इकडचे पण आहेत. आता जे नाही आले त्याला मी काय करू शकत, त्यांना आम्ही टाइम नसतो, बोलायला टाइम असतो तेवढा मीडिया मराठीच्या विरोधात. मी काय करू त्याला? त्यामुळे तो विषय संपला. जात पडताळणीच्या म्हणजे आपले जे व्हॅलिटी आहेत त्याबाबत 15 दिवसाला आढावा घेणार आहे तिथून पुढे. ते बी सूचना काढावी सरकार स्तरावर आणि प्रशासन स्तरावर, दोन्ही स्तरावर. आणि उपसमिती पण तिसरी परत तिघांच्या वतीनं आदेश अधिकाऱ्यांकडे जावेद साहेब अशी आमचं म्हणणं आहे. चौथा, मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय. त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना. मंत्रालय स्थापन करायला महिना नाही. आपण सध्या मराठा आरक्षण कक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील त्यासाठी त्यांना मंत्रालय आहे ना आपल्याला. नाही मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून, फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय. ओबीसी मंत्रालय नाहीये. पुढे लिहिलं तसंच होणार ना एका जातीला होऊ शकत. आपण काय केलंय ते म्हणून ते आपण केलं. समजा ते मंत्रालय म्हणतात मग आम्ही मंत्रालयच म्हणणार मग त्याला काय जाऊ बागायती नसली तर बागायती म्हणायचं असं त्यांचं धोरण दिसतं. मंत्रालय नसलं तर ते आमचं ओबीसी मंत्रालय. इतर मागास बहुजन कल्याण विभाग सर मंत्रालय नाही, तो विभाग आहे हा विभाग आणि हे आपलं सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंदर येतं सगळं आपलं. त्यामुळे आपण त्यात फक्त आपण व्हेरिफिकेशन करून मागतो स्वतंत्र कक्ष करा म्हणून. आपण डोकं लावण्याला नाही करू तुमचं कसं वाटलं. आपल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणतात. नोकऱ्याचं नाही, नोकऱ्याचा उल्लेख बी काय केला आपण जवळजवळ सगळ्या 32 MSRTCL केलाय महामंडळाला एसटी. बाकी आपले पुऱ्या महामंडळ नको म्हटलं एसटीचे. मग आम्ही आता MSDCL म्हणजे वितरण कंपनी आणि महावितरणचा शेअर करा तो करतो मी. ते त्यांच्याशी
MIDC ऑलरेडी ना हे केलंय ना, MIDC ठराव घेतलाय, आपल्याला कम्युनिकेट केलं ना, आपण डिपार्टमेंटला कळवलंय पण. MIDC ठराव केलाय का मी बाकी घ्यायला उगीच तयार नाही आहे. एका मुलीला नियुक्ती भेटली जातात ना नांदेडच्या MIDC. उगीच नाही आहे. माझ्याकडून नाही, नाही. नाही, तो ठराव तुला पाठवतच पाहिजे कुटुंबाकडून पण गेलं नाही ना. ते शेवटी ठीक आहे म्हणतात नाही त्यांचं तर आम्हाला याच्यात एक गोष्ट कमी मिळाली तर चालत, त्यांचा करता पुरुष गेला घरातून कोण नाही राहिले त्यांना आधार म्हणून लेकरबाळ वगैरे. नाही, काय आहे, आपली मुलं इस्तेमाल नको म्हटल्यानंतर मग आम्ही बी थोडं पुढाकार घेऊन तर उदय सामंतांना म्हटलं MIDC घ्या, तर त्यांनी मान्य केलं की MIDC घेतो पुढे आम्ही. त्यांनी ठराव केला बोर्डाचा घेण्याबद्दल. अशा गृह चौकशी अंक तंक ह्या अशा नालावा बैठका मुलींनी अभ्यास EWS पोरांचं MIDC विद्यार्थ्यांनी निवड झाले विद्यार्थ्यांचं MIDCचा ठराव आहे. न्यायमूर्ती संदेश विद्येला 1 वर्षाची मुदत वाढ, सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतात म्हणून त्यांनी सांगितलंय. त्याच्या सूचना काढतात आम्ही. फक्त तुम्ही हो म्हणा या ड्राफ्टवर असं म्हणणं आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना त्याच्यात व्याज परताव्यासाठी किती तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील. आपण त्याला हो म्हणल्याशिवाय ते मध्ये सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार. तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणे. आता असे पाटील. 13-14 मुद्दे आहेत. पाटील हा MIDC ठराव केला त्यांनी घेण्याबद्दलचा. औद्योगिक विकास महामंडळ आणि म्हणजे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बियार काढलाय का ठराव आहे. ठराव आहे तर MIDC ठरावच करणार बोर्ड आहे ते ठरावचं बोर्ड आहे ते. झालं ते त्यांना ते MIDCचं बलिदान गेलेल्या कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. महावितरण मग आता पोरं हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्यात बी आपण काय गरीबातले की आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो. खरंच आमचं तुम्ही मी सारखीच पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. तर सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या मागण्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या, मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही. काढायचं सांगायचं आपली मान्यता मारी मग आता ते काढायचं तरी कसं मिळेल आपल्याला. घेतलं ना आता सगळ्यावरच येतो. आत्महत्येमध्ये आपण एक प्रताप सरनाईकला लेटर दिलं होतं. ते करायचं एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न झालं तर ते कन्सिडर करून घ्यायचं. ते पत्र दिलं त्यांना पण उपसमितीकडे होती विषय आपण जागृत याला सेपरेट देऊ. स्वतंत्र ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झाले ते मुलगा वारला मुलगी एकच आहे तर मुलगी एकच मग त्या मुलीला देत नाहीये तिचं लग्न झालं तर पुतण्याला देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संपली पोरगत नाहीये त्यांना सांभाळायला कोण पुतणीला द्यावा तर पुतण्याचा काय भरोसा आहे संभलीनच म्हणून पण पोरीला द्यावा. आणि काय काय ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सरकारने ती विशेष बाब करायला हरकत नाही तेवढं. अगोदर केलंय विषय. तुम्ही काय करा तो आमच्या समितीकडे विषय नव्हता आपण मला पत्र द्या साहेब राहुल सरला दिले त्या दिवशी दिलं ना? सर पण होते. हो गजानन याच्या सूचना काढायला लावायचे का पोरं सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्याशिवाय तर काम कसं होईल मग पुढं. हा या अभ्यासकाचं पण हे सूचना लवकर निघून द्या. सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आधी सरकारने दिली की हे काम पुढे चालू लगेच लागू होते. ठीक आहे पण याच्यातलं एक सांगतो मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही. हे मराठा ऑलरेडी तो प्रस्ताव आता गेलेला आहे. फक्त एक मी महिना काय जास्त मागितला तो 1500 होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतला तू म्हणजे 1500 झाला नाही. मग तर ते म्हणून मी एक सेपर साईडला महिना म्हटलं आपल्याला पाहिजे. हा मी असं बैठक मगाशी बोललो. आता म्हणणं असं होतं पद निर्माण करण्यापासून एक महत्वाचा मुद्दा राहिला. म्हणणं असं होतं की सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं पण त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर हे घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्ष तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला काही नव्हतंच असं गॅजेट. मला असं वाटतं ते 1 महिना वेळ वाटतं तर आपण हा म्हणावं का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलं होतं महिनाभर थांबा चांगल्या जाऊन असते सरकार महिनाभर थांबा देखील आपल्या गांडीत लाकूड उठून पुन्हा त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण म्हणते ना अभ्यासक आहेत मागं ते बोलून घेतले होते खरंय का परवा. कारण त्यांचंही म्हणणं आहे
राहू द्या, 1 महिन्याचा काढतो असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले. हे देतच नव्हते, काही नाही येत नव्हतं येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणार आहे. त्यांच्या डोक्यात आला होता 4-5 दिवसात मुंबईला निघणार आहे. नाही आम्ही खरंच आमच्या डावनी कळून तुम्ही कळून देत नाहीत ना डाव. तुम्ही म्हणजे सगळे काय करायचं कोणा तुम्ही कळून देत नाही. मी म्हणून आंदोलन 7% होतो मुंबईचं, आम्ही कळून दिलं नाही. कसं आहे आमचा 4था टप्पा होता. आमच्या जर म्हातारे माणसं सगळे आले असतील मुंबईत, त्यांच्या टायरवर बसले असतील जरूर, गाडीच्या टायरला कळतं कसं काय म्हातारे गोट्या धरी आणत नसतं, टायर धरून बसतो. एवढा का म्हातारा बसला असता त्याची टप्पावर नाही गाडी बसून इकडे तिकडे जायची. आमच्याकडे टप्प्यात आंदोलन होतं, पण ते तुम्ही ओळखलं, ताबडतोब सन्मान केला समाजाचा, बरं झालं. मला वाटतं आता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे. मला आत्ताच पाहिजे, मीडिया सुद्धा आले, मला सातारा गॅझेटेर आत्ताच पाहिजे, त्याचा जिया मी ते लावून धरलं होतं. पण ये मग आपल्या अंगावर पुढचं भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय, मला पट्ट्याच घेतल्यात आपण आतापर्यंत, कायमचं ऑपरेशन नाही केलं. मला पट्ट्या का करता दुःख वाढत चाललंय. कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट, म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोच, मी सकाळी लावून धरला आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केला, जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल, म्हणजे दिलं भिवपान घालून. चोर नसले तरी चोर आले आले, त्याच्यापेक्षा डोक्यात काढत नको ना, महिना तर महिना. म्हणजे एक माझी भूमिका आहे एकट्याची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही. तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे, तुम्ही त्यांना सांगतो आम्हाला द्या. तर मग पुढे तर नाही बोलता येणार, त्यांना जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय, सगळ्यात महत्वाचं माझा समाज एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आलं पाहिजे, हे काम आपण करतो. पुन्हा पुढं खाली मान घालून समाजाला कधीच बोलावं लागलं नाही पाहिजे. 4 दिवस लेट, पण समाजाला टिकणार दे जायचं. आता आपण समाज नाकोच बोला ना, तुम्हाला जाणं महिन्यात देतो, कम द्याय ना. आता सरकारला बोलून का नाही, आणि गडबडीत काय केलं, आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय शहाणपणा करत होते, उलट ऐकून घ्यायला लागलं समाज. महिन्यामध्ये काय आता बोलता निघून जाईल. 70 वर्ष निघून गेलेत बोलता 70 वर्ष निघून गेलेत ना. फक्त साहेब एक आदेश काढायला लागतोय, नसता मग त्याच्यात फॉलोअप मध्ये 2 जण कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस, लेखी नसले तरी झालं. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत ते आता ऍडमिशन घेणार आहेत. त्यांच्या व्हॅलिडिटी रोखता कामा नाहीत. रोखल्या तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जाऊ, ते तुम्ही लक्ष देणार का? हो 100%. आपण कारण दिल्या त्या टायमाला लेकराला लय अडचण. ज्यांना प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी थांबल्यात ना, तर ते व्हॅलिडिटीचं काय झालं, ते सगळं त्याच्यात तयार झालं. मीडियाचे आरोग्याचे मायकल डेंजर तो येऊन सगळा जे व्यापारी मीडियावाल्याचं हे सोपं नाही भाऊ. प्रवेशाला कुठली अडचण येणार नाही. प्रवेशाला अडचण येऊ देणार नाही.